Hello, my dear friends. I wish you all a very happy new year in advance. आणि हे सर्व नवीन वर्ष जे आहे तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं जाऊ, सुखाचं जाऊ, सुखसमृद्धीचं जाऊ, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. अँड आय थँक ऑल माय यूट्यूब फॅमिली फॉर सपोर्टिंग मी. आणि माझे व्हिडिओज जे बघतात, शेअर करतात, लाईक करतात, ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची एक माहितीपट, ज्याला आपण डॉक्युमेंटरी असं म्हणतो. तर मी हे तुम्हाला सांगत आहे. तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणजे सगळ्यांना आवडतं संगीत. इवन पक्षी, प्राणी, झाडं, फुलं यांना देखील संगीत आवडतं. आपण सोशल मीडियावरती बरेचसे असे व्हिडिओज बघतो जे प्राणीसुद्धा आणि पक्षीसुद्धा म्युझिकवरती नाचत असतात, गात असतात. असे आपण खूप सारे व्हिडिओज पाहत असतो, बरोबर ना मंडळी? तर संगीत ही वैदिक काळापासून सुरू असलेली एक परंपरा आहे. तर संगीतामध्ये गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही गोष्टी घेतल्या जातात. याच्यामध्ये गाणे, वाद्य वाजवणे या कला प्रचलित आहेत. पहिल्यापासून आपल्याला माहिती आहेत. पूर्वीच्या काळापासून सुद्धा जेव्हा राजा महाराजा होते तेव्हासुद्धा त्यांच्यासमोर या सर्व कला सादर केल्या जायच्या. शास्त्रीय गायनामध्ये हलके शास्त्रीय संगीत, त्याच्यानंतर नाट्यसंगीत, लोकसंगीत म्हणा, चित्रपट संगीत, असे विविध प्रकार आहेत. संगीत हा तिन्ही प्रकारांचा संगम आहे. गायन, वादन आणि नृत्य, ज्याचा आपण आनंद पहिल्यापासून घेत आलो आहोत. तर मंडळी, गाण्यामुळे आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते. आपले नकारात्मक विचार जाऊन आपल्याला एक तणावमुक्ती होते गाण्यामधून किंवा कुठल्याही कलेपासून. तुम्ही बघा, वादन असू दे, गाणं असू दे, नृत्य असू दे, एक आशेचा नवा किरण आपल्या मनात जन्माला येतो, बरोबर ना? आपले विचारसुद्धा सक्षम करते. दैनंदिन जीवन जे आहे ते आपलं तणावमुक्त होतं. म्हणून बघा, म्युझिक थेरपी ज्याला म्हणतो ती आता राबवली जात आहे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या देशात. आपल्या भारतात देखील म्युझिक थेरपी, जिथे पेशंट्स आहेत, वेगवेगळे रोगी आहेत, हॉस्पिटल्स आहेत, किंवा लहान मुलं आहेत जी बरी नसतील, त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे सूक्ष्म असे म्युझिक लावले जातात, ऐकवले जातात, ज्याच्यापासून त्यांच्या मनाला आनंद मिळतो, उभारी मिळते म्युझिक थेरपीमध्ये. तर मंडळी, भारतीय संगीत म्हणजे हिंदुस्थानी संगीत पद्धती जी आहे ती दोन प्रकारांमध्ये आहे. एक आहे उत्तर भारतीय आणि दुसरी आहे दक्षिण भारतीय संगीत पद्धती. उत्तर भारतीय संगीत पद्धती जी आहे ती महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश येथे गायली जाते. आणि दक्षिण जी आहे ती कर्नाटक, चेन्नई, आंध्र प्रदेश इथे हा दक्षिण भारतीय गायनाचा प्रकार सादर केला जातो. तर दोन्ही पद्धतींमधील समानता काय आहे मंडळी? तर दोन्हींमध्ये 12 स्वर आहेत, 22 श्रुती आहेत आणि राग देखील तसेच गायले जातात. दोन्हींचे मूळ ग्रंथ एकच आहेत. भारताचे नाट्यशास्त्र ज्याला आपण म्हणतो ते दोन्ही पद्धतींमध्ये वापरले आहे. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय दोन्ही संगीत पद्धतीमध्ये बंदिश, ज्याला आपण चीज म्हणतो, त्याच्यामध्ये आलाप आणि ताना गायले जातात. आणि दोन्ही पद्धतींमध्ये राग गायनाला विशेष महत्त्व आहे, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय दोन्हींमध्ये. आता उदाहरणार्थ एक चतुरंग म्हणून एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये 4 प्रकार
एकाच ह्याच्यामध्ये गायले जातात. त्याच्यामध्ये मृदंग नंतर आणि तबला याचा वापर केला जातो. याच्यामध्ये कविता बनवली जाते, श्लोक गायले जातात आणि शेवटी एक गाणी गायली जाते जे पारसी किंवा संस्कृत भाषेत असते. त्याच्यानंतर त्रिवट हा एक गाण्याचा प्रकार आहे. त्याला तिरवट किंवा त्रुवत असं म्हटलं जातं. याच्यामध्ये नादिरदिर, तोम, दितोम असे शब्द वापरले जाते. नादिरदिर दिर दीम तदीम ताना धीरे ना, हा तराण्याचा प्रकार मी तुम्हाला सांगितला आठवत असेल तर अशा प्रकारचे शब्द ह्याच्यामध्ये वापरले जातात. आणि ह्याच्यामध्ये तबल्याचा वापर केला जातो किंवा बोल मृदंगाचा प्रकार वापरला जातो. बोल मृदंग किंवा तबला ह्याच्यातील एक वाद्य वापरलं जातं. आणि हा जो प्रकार आहे हा थोडा तराण्यापेक्षा थोडा गायला अवघड असतो. आणि हा प्रकार मध्यलय किंवा द्रुतलय म्हणजे मीडियम किंवा फास्ट अशा प्रकारे गायला जातो. त्रिवट हा प्रकार. अर्धशास्त्रीय संगीत याच्यामध्ये विविध रागांमध्ये गायलेली अनेक लोकप्रिय गाणी आहेत. आणि अर्धशास्त्रीय संगीत याच्यामध्ये मनाचे आपण जे म्हणतो मनोरंजन करणे हा एक मुख्य उद्देश आहे. ह्याच्यामध्ये विविध चित्रपट संगीतसुद्धा आहेत. आणि सेमी क्लासिकलमध्ये होरी हा एक प्रकार आहे. होरी म्हणजे अर्थात होळीच्या वेळेला गायली गेलेली गाणी. तर ही गाणी जी आहेत ही धमारमध्ये गायली जातात. धमार हा एक ताल आहे, त्याच्यामध्ये होरीचा प्रकार हा गायला जातो. तर ही जी गाणी आहेत ती पिलू, खमाज, काफी या रागांवरती आधारित देखील आहेत, होरीची गाणी. त्यानंतर येतो तो ठुमरी हा प्रकार. ठुमरी या शब्दाचा अर्थ काय तर ठुमक किंवा आकर्षित चालणी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हा ठुमरीचा प्रकार येतो. तर ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, हे गाणं आहे ना, ठुमक चलत रामचंद्र. तर ठुमकत ठुमकत चालणे, तर ठुमरी हा प्रकार. हा उत्तर भारतात खूप लोकप्रिय आहे. उत्तर भारतात लखनौ, बनारस आणि संपूर्ण भारतात हा जो गाण्याचा प्रकार आहे तो खूप प्रसिद्ध आहे, ठुमरी हा प्रकार. पिलू, भैरवी, तिलंग हे जे राग आहेत ना, हे ठुमरी गायण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. दीपचंदी, पंजाबी, दादरा या तालांमध्ये ठुमरी गायली जाते. ह्याच्यानंतर जो एक प्रकार आहे तो आहे टप्पा. टप्पा म्हणजे फास्ट लयीतली रोमॅन्टिक गाणी म्हणजे टप्पा. ह्याची लय जी असते ती जलद असते, फास्ट. आणि तपाचे गाणं जे असतं ते फास्ट गायलं जातं, फास्ट रिदम. ह्याचा ताल जो असतो तो स्वतंत्र ताल असतो. आणि यानंतर हलके शास्त्रीय संगीत ज्याच्यामध्ये आपण भजन, भावगीत किंवा ज्याला आपण सुगम संगीत म्हणतो, हा भाग ह्याच्यामध्ये येतो, जो सहजतेने कोणालाही गाता येतो, म्हणता येतो, ज्याच्यामध्ये हलके शास्त्रीय संगीत असते. अलीकडच्या काळात म्हटलं तर भारतीय पॉप, लोकसंगीत किंवा ज्याला आपण देशभक्तीपर गीते आहेत तर यांचा देखील याच्यामध्ये समावेश केला जातो. हलके शास्त्रीय संगीतामध्ये अभंग येतात जे आपण सादर करतो. त्याच्यानंतर ओवी, जे मी तुम्हाला कालच सांगितलं ओवी म्हणजे काय, तर बघितलं नसेल तर माझा व्हिडिओ शॉर्ट्सवर अवेलेबल आहे, तो चेकआउट करा. ओवी म्हणजे काय, ओवी आहेत, अभंग आहेत, लावणी आहे जी म्हटली जाते, हे सगळं हलक्या शास्त्रीय संगीतामध्येच समाविष्ट केलं आहे. तर लावणीमध्ये बघा गायन असतं,
वादन असतं, सहनर्तक असतात नाचणारे, जे मुख्य नर्तक नर्तिका ते देखील असतात, वादक देखील असतात. हे संपूर्ण याला मिळून लावणी असं म्हटलं जातं. लावणी अशा प्रकारे सादर केली जाते. यानंतर पोवाडा. पोवाडा कधी गायला जात होता म्हणजे आधीच्या काळात, जेव्हा राजा महाराजांच्या शौर्यगाथा त्याच्यामध्ये गायल्या जातात पोवाडामध्ये. पोवाडा हा खोल आवाजात गायला जातो, ज्याच्यामध्ये स्पष्ट शब्दरचना असते ते. आणि तुम्हाला माहितीच असेल की शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा पोवाडा गायला जातो. आणि पोवाडा गाणारी जी मुख्य व्यक्ती असते त्याला शायर असं म्हटलं जातं. तर आधीच्या काळात तुम्ही बघू शकता, राजा महाराजांच्या काळात, शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे पोवाडे गायले जायचे. म्हणजे शौर्यगाथा त्या राजा महाराजांची, त्याला पोवाडा असं म्हणतात. आणि हलके शास्त्रीय संगीत जे आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये छोटा ख्याल, बडा ख्याल, तराणा यांचा समावेश केला जातो. आत्तापर्यंत मी जे तुम्हाला शिकवलेले आहेत ते सगळे छोटे ख्याल आहेत. बडे ख्याल मी घेतलेले नाही आहेत अजून. बडे ख्याल जे असतात ते विलंबित तालामध्ये असतात. उदाहरणार्थ जर ताल त्रिताल असेल तर धा दिन दिन दा, धा दिन दिन दा जे आहे ते धा धिन अशा प्रकारे जेव्हा ताल असतो तेव्हा त्याला विलंबित ताल असं म्हणतात. आणि विलंबित ख्याल किंवा विलंबित बंदिश जी असते ती ह्याच्यामध्ये गायली जाते. आणि हे सर्व प्रकार जे आहेत ते हलक्या शास्त्रीय संगीताच्या प्रकाराच्या खाली येतात. तर मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण काय काय पाहिलं? शास्त्रीय संगीत, हलके शास्त्रीय संगीत, उत्तर भारतीय संगीत, दक्षिण भारतीय संगीत, त्याच्यामधले विविध प्रकार, जे त्याच्यामध्ये कुठल्या वाद्यांचा समावेश केला जातो, कुठल्या प्रकारे गायले जातात, कुठले शब्द त्याच्यामध्ये वापरले जातात, तराणा आणि हे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे तोन, दितोन असे सगळे शब्द घेऊन म्हटलं जातं. तर आय होप मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. याच्यामधून मी तुम्हाला वेगवेगळे गाण्याचे प्रकार आणि त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, म्युझिकल माधुरी देशपांडेला. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा अँड डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. थँक्स फॉर वॉचिंग.